बरं, आजची पत्रकार परिषद ही दोन विषयासाठी मी खास करून आपल्याला बोलवलं. एक म्हणजे आज सकाळी UBTचे नेते आदित्य ठाकरे यांनी जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे, रोजचीच टीका म्हणजे जी रोज रोज केली जाते की मिंदे आहेत. तर एक अजून त्यांना कळलेलं नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पूर्ण चिंध्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या चिंध्या झाल्यात म्हणून आम्ही त्यांना असं म्हणायचं का त्यांचं आडनाव चिंदे बिंदे असं काही ठेवायचं का? हा प्रश्न आता आमच्यासमोर पडायला लागलेला आहे. पहिली गोष्ट, ज्यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली, धनुष्यबाण काँग्रेसबरोबर नेऊन ठेवला, काँग्रेसला जे चांगलं वाटतं ती बोलायला सुरुवात केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या बरोबर सत्तेमध्ये हे सामील झाले, हे खऱ्या अर्थानं गद्दार आहे. 2029ला मॅन्डेट काय होतं तर शिवसेना भाजप युती ही सत्तेमध्ये आलेली होती, परंतु काँग्रेसबरोबर जाऊन स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काय काय झालं हे आपण 2019ला बघितलेलं आहे. ही खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पक्ष आपला कुठं आहे, कुठपर्यंत वाढवणार आपण आहोत, याच्यावर खरं आत्मचिंतन आत्ममंथन त्यांनी करावं. दुसऱ्याच्या पक्षावर, जो पक्ष आज महाराष्ट्रामध्ये खासदारकीमध्ये 1 नंबरला आहे, राज्यामध्ये बाकीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये 2 नंबरला आहे, माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे केंद्रातल्या NDA सरकारमधले 3 नंबरचे नेते आहेत. असं असताना सारखं त्यांचा उपरोधिक त्यांच्यावर टीका करणं हे काही योग्य नाही. स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर पक्ष वाढवावा लागेल, स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर फिरावं लागेल. नुसतं सगळं ऑनलाईन करून काही पक्ष वाढत नाही आणि जमिनीवर उतरून कसा पक्ष वाढतो हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं आहे. त्याच्यामुळे स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी आधी प्रयत्न व्हावेत. स्वतःवर अविश्वास असल्यामुळं लोक जे शिंदेसाहेबांचा पक्ष स्वीकारत आहेत, त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, त्याचं देखील आत्मचिंतन करावं आणि मग शिंदेसाहेबांवर टीका करावी, असं माझं शिवसैनिक म्हणून एक मत आहे, माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा सहकारी म्हणून मत आहे. आणि म्हणून ज्यांनी राहुलजी गांधींना साथ द्यायचा निर्णय घेतला, ज्यांनी राहुलजी गांधींबरोबर गळाभेट घेतल्या, अशाने शिवसेना काय हे आम्हाला अजिबात सांगायची आवश्यकता नाही. उलट काही वंदनीय बाळासाहेबांची यूट्यूबवरची भाषणं त्यांनी ऐकली पाहिजेत. बाळासाहेबांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं होतं, एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की मला जर काँग्रेस बरोबर जायची वेळ आली किंवा माझी शिवसेना जर काँग्रेसमय झाली तर मी शिवसेना पक्षाचं दुकान बंद करीन. इतकं स्पष्ट भाषेमध्ये माननीय बाळासाहेबांनी सांगितलेलं असताना काँग्रेसबरोबर जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली त्यांनी आम्हाला जास्त सल्ले देण्याची आवश्यकता नाही. सतत टीका करण्यामागचं कारण काय साहेब, काय? सतत टीका केल्यानंतर किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतामध्ये ते राहतात, तुम्ही त्यांना दाखवता, हीच कदाचित अपेक्षा असेल, बाकी काय असू शकतं. ऑपरेशन टायगरचा परिणाम आहे असं आम्ही समजायचं का? नाही, ऑपरेशन टायगर कशाला, मी तुम्हाला सांगितलं की पहिलं पक्ष आपला आपण कसं वाढवणार. आपण महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये कधी जाणार, खेडला आता जिथं सकाळी 6 वाजता मी गेलो होतो तिथं पक्ष वाढवण्यासाठी त्या लोकांना भेटायला कधी येणार, असा कार्यक्रम पक्षाचा असला पाहिजे. उठसूट सकाळी उठायचं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची हे अजिबात योग्य नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की माननीय संजय राऊत ज्यावेळी आजारी होते त्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या बंधूंना फोन लावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आणि शिंदेसाहेबांची वाक्य देखील आहेत, यूट्यूबवर देखील अशी आहेत की त्यांनी काळजी घ्यावी, राजकारणी होत राहावं, त्यांनी ठणठणीत बरे व्हावं आणि घरी यावं, अशा पद्धतीच्या त्यांच्या शुभेच्छा होत्या. आणि कालची पत्रकार परिषद म्हणजे एखादी व्यक्ती आजारी असताना देखील त्याच्यावर टीका टिप्पणी करणं, मला असं वाटतं की राजकारण काय थराला चाललेलं आहे हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली साहेब, तुम्हाला असं वाटत नाही? कोणाला द्यायचं जशास तसं उत्तर? जे टीका करतायत सतत उठसूट सकाळी संध्याकाळी, राहिलंय काय तिकडे? जशास तसं उत्तर द्यायला राहिलंय काय? आमच्याकडे 6 खासदार ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की एकाला तरी तुडवणार, मतदारसंघात फिरायला देणार नाही. आमचा संजय पाटील जे आमचे खासदार आहेत ते मुंबईमध्ये एकटे सुप्रियाताईंच्या मुलीच्या लग्नाला जाऊन आले, सगळे हे नेते मंडळी असताना. ओमराजे निंबाळकर एकटे फिरत आहेत. त्याच्यामुळे हे फक्त आता हुलाहुल राहिलेली आहे, यांच्यामध्ये काही राहिलेलं नाही. तेव्हा आम्ही कॉम्पिटिशन आमच्या तोडीच्या लोकांबरोबर करतो, जे आमच्या तोडीचे लोकच नाहीत त्यांच्यावर कॉम्पिटिशन करण्याचा काय प्रश्न येतो?
सर, आता मातोश्रीवर आमदार खासदारांची बैठक आहे. अजून आपण त्याच्याकडे बघितलंय की काय अजून आमदार फोडायचंय? ते आमदार किंवा खासदार फोडावे लागत नाहीत. ह्यांच्या वागण्यामुळे, ह्यांचा संपर्क नसल्यामुळं, हे कोणाशीच संवाद साधत नसल्यामुळं लोक माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. त्याच्यासाठी यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ना. साहेब, आपण एक मुद्दा आला, दुसरा 2 मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. दुसरा मुद्दा आपला जिल्ह्याशी निगडीत होता. आज सकाळी जवळजवळ 6 वाजल्यापासून मी खेडच्या टोकापासून आता रत्नागिरीपर्यंत स्वतः प्रत्यक्षात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी केलेली आहे. दुर्दैवानं दहिवलीमध्ये खेड तालुक्यात एक फार मोठी लँडस्लाईड त्या ठिकाणी झाल्यामुळं 3 लोकं त्याच्यामध्ये गाडली गेली होती. एका महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये NDRFला यश आलं. अजून 2 व्यक्ती ज्या आहेत त्या ढिगाऱ्याखालीच अजून आहेत. मी दुपारी असं म्हटलं होतं की आपण ईश्वराला प्रार्थना करूया की त्या देखील त्या महिलांसारखे बाहेर येतील, परंतु NDRFनं आत्ताच मला सांगितलं की ती शक्यता मावळलेली आहे, परंतु अजूनही त्यांच्या बॉड्या काही मिळालेल्या नाहीत. लँडस्लाईड ज्या ठिकाणी होऊ शकते पुढच्या 4-5 दिवसात किंवा पावसामध्ये, तिथल्या सगळ्या लोकांना शिफ्ट करण्याचे पालकमंत्री म्हणून मी आत्ताच्या बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत. जर लोक ऐकत नसतील तर त्यांना विनंती करावी, नाहीतर आपल्याला काहीतरी प्रक्रिया करून त्यांना त्या दरड काय ते श्रवण काय तो दरड प्रवण क्षेत्रामधनं बाहेर काढावं लागेल. थोडं आपण देखील ही जनजागृती केली पाहिजे. आरोग्याच्या सुविधा, आता पावसानंतर जी काही रोगराई पसरेल त्याच्यासाठी आरोग्याच्या सुविधांचा देखील मी आता आढावा घेतला. 100% औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे ती पण काही चिंता करण्याचं काही कारण नाही. मी खेडच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणमध्ये देखील आपत्कालीन बैठक घेतली, संगमेश्वरच्या सगळ्या व्यापाऱ्यांना मी भेटलो. पण एक समाधानाची बाब आहे की प्रत्येक व्यापाऱ्याने मला हेच सांगितलं की ज्या पद्धतीनं 2021ला पाणी हे खेडमध्ये शिरलेलं होतं, चिपळूणमध्ये शिरलेलं होतं, संगमेश्वरमध्ये शिरलेलं होतं, या 3 मोठ्या नद्यांचा गाळा काढल्यामुळं पाणी शिरायचं मार्केटमधलं जे ती उंची होती 4 मीटर, 5 मीटर, 3 मीटर, ती आता कमी झालेली आहे आणि पूर्णतः तिथली जी वस्ती आहे ही सुरक्षित झालेली आहे. पाणी आणि ते नुकसान किती दिसून आलं आपल्याला टेंटेटिव्ह अंदाज? आणि आता कशेडी घाटामध्ये आपण म्हणतो की दरड कोसळलेली आहे. मी अजून एक तुम्हाला करेक्ट करतो की कशेडी घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही. सगळ्यात आश्चर्याची बाब आहे म्हणजे हा खरं तर आपण आता विद्वानांकडनं सल्ला घेतला पाहिजे. खेड सोडल्यानंतर कशेडीच्या मध्ये तो सपाट भाग आहे, ज्या सेंटरपासून 150 मीटरवर डोंगर आहे, तो अख्खा डोंगर शिफ्ट होऊन खाली आलेला आहे. बघितलं ना तुम्ही? आणि नुसता शिफ्ट झाला नाही तर दुसऱ्या पलीकडची घरं देखील त्याच्या खाली गाडली गेलेली आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं माती का सरकते हा तज्ज्ञांचा देखील सल्ला घ्यावा लागेल. त्याच्यामुळे वित्तहानी जी झालेली आहे त्याची नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. जीवितहानी जी झालेली आहे तिथं 4 लाख रुपये जे आपण देतो ते तातडीनं देण्याची मी सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी 2-3 घरामध्ये पाणी शिरलं होतं तिथं मदतच होऊ शकत नाही त्या लोकांना शिवसेनेमार्फत आम्ही मदत केलेली आहे. 5-6 दिवसच पाऊस पडतोय, अजून 3 महिने शिल्लक आहे. तर आपण पालकमंत्री आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इथून रत्नागिरी जिल्हा प्रशासन ह्या बाबतीत काय दिसून आलं आपल्याला? सर, जोडून विचारू, आता जे दहिवलीचा विषय झाला भूस्खलनाचा, तर लोकांना हलवलं नाही, तुम्ही आता आदेश म्हणाला, ह्याआधी काही प्रशासनानं काम 100% केले. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% केले, म्हणूनच तुमची मला आवश्यकता एवढ्यासाठीच आहे. त्या भागामध्ये अनेक वेळा प्रांताधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी सांगून सुद्धा आम्ही तिथून हलणार नाही ही आडमुठी भूमिका काही लोकांनी घेतली. आता शेलारवाडीच्या बाजूला निकमवाडी आहे, त्या निकमवाडीतल्या 54 लोकांना आज तिथे मी गेल्यानंतर हलवलं आहे. पण काल देखील त्यांना ज्यावेळी सांगितलं की इथनं तुम्हाला बाजूला गेलं पाहिजे, त्यांनी आकांडतांडव केला पण तिथनं ते हटले नाहीत. त्याच्यामुळं जीविताची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. असे किती ठिकाणं आहेत साहेब प्रशासनाने आयडेंटिफाय केलेले की अजून जिल्ह्यामध्ये? 27 ते 28 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी काही ठिकाणून बाहेर आणलेली आहेत लोक आणि काही ठिकाणं आलेली नाहीत. ती 7-8 ठिकाणं आहेत. ते आता मी पोलिसांना सांगितले आणि प्रशासनाला सांगितलंय की त्यांना कन्व्हिन्स करून बाहेर आणा. सर, असं काय आहे की दरवेळेला आपण बघतो की एखाद्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते, मरणाची भीती असते, तरी सुद्धा लोक तिथनं जात नाहीत. याची कारणं काय आहेत? त्याचा काही तपास झालाय का कधी? याची कारणं त्यांची संवेदनशीलता, त्यांची भावनाप्रधान वागण्याची पद्धत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी घरातनं जर बाहेर पडले तर माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे, माझ्या अनेक आठवणी त्या घरामध्ये आहेत, म्हणून मला बाहेरच पडायचं नाही.
ही आता मानसिकता शेवटी आपण बदलली पाहिजे. जीव महत्त्वाचा आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे. साहेब, असे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण म्हणता लोकांना बाहेर वगैरे करायचं, लोक बाहेर पडत, पण ह्याच्यावर कायमस्वरूपी काय आपण शासन प्रशासन उपाय करणार आहे की नाही? काही दरवर्षी असंच चालणार आहे सगळं? खरं तर नैसर्गिक आपत्तीचा जर आपण आवाका बघितला आपल्या कोकणातला, तर ही नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाही. आता आपण मगाशी म्हटलं की लँडस्लाईड ज्या ठिकाणी होणार आहेत त्या जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आपण म्हणतो की कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे, पण ज्या ठिकाणी ही दरड कोसळली या डोंगर शिफ्ट झाला हे कोणी सांगू शकत नव्हतं की हा डोंगर रस्त्यावर येईल. त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे ना. कुठची लँड आणि आपल्याकडे डोंगराळ भाग आहे ज्या ठिकाणी आता शेलारवाडीमध्ये ते प्रवण क्षेत्र आहे हे माहिती असूनसुद्धा लोक बाहेर येत नाही. त्याच्यामुळे तुमची आमची जबाबदारी आहे की याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं त्यांना सुरक्षित करणं गरजेचं आहे. आपण सगळ्या विभागाचा आढावा घेता, त्याच्यामध्ये हवामान खाते दररोज रेड अलर्ट जारी करते आणि 2 दिवस शाळांना सुट्टी. नेमका काय रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय, जरा आम्हाला समजून द्यायचं आहे. रेड अलर्ट हा 100% वेधशाळेचा परफेक्ट होतो हे तुम्ही नाकारू शकत नाही. तुमच्या काळातला विषय सोडून द्या, पण आमच्या काळामध्ये रेड अलर्ट हा कशासाठी असतो? रेड अलर्ट म्हणजे आता तो काय कॉफ कोणाच्या हातामध्ये नाही पावसाचा, पण काल रेड अलर्ट होता, पाऊस पडला ना आपल्याकडे. आज पण पावसाची शक्यता आहे. काल मुंबईमध्ये रेड अलर्ट होता, पाऊस पडला. आज नाशिकमध्ये होता, पाऊस पडला. उद्या ग्रीन आहे, बरोबर आहे. ग्रीन असताना पाऊस पडत नाही, ऑरेंज असताना थोडाफार पाऊस पडतो. त्याच्यामुळे वेधशाळेची गाईडलाईन ही आपल्याला प्रिकॉशन घेण्यासाठी असते. त्याच्यावर आक्षेप घेऊन उपयोग काय? ज्यावेळी रेड अलर्ट असतो आणि एखादी घटना घडते तेव्हा अलिमिया काजी साहेब विचारतात की रेड अलर्ट असताना सुद्धा तुम्ही असं का नाही केलं, आणि जेव्हा रेड अलर्ट असताना पाऊस पडत नाही तर परत तुम्ही विचारता पाऊस का पडला नाही. हा शेवटी एक अंदाज असतो आणि तो अंदाज त्यांचा खरं ठरतो हे आपण बघितलेलं आहे. तर या संदर्भात आपण अन्नधान्याच्या बाबतीत आढावा घेतलात का? रेशन दुकानावर नागरिकांना पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे? अन्नधान्याचा साठा तर नक्कीच आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आढावा घेतला आहे की ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये पाणी भरलेलं आहे अशा लोकांना तातडीनं अन्न पुरवठा करावा या देखील सूचना मी दिलेल्या सर, भोवळकोटच्या पायथ्याशी 10 वर्षापूर्वी दरड कोसळण्याची शक्यता होती. असंच झालं होतं की लोक हलायला तयार नव्हती. शेवटी ती हल्ली आणि एका शाळेत त्यांना शिफ्ट केलं. आज त्याला 10-15 वर्ष झाली, पण लोक अजूनही त्याच शाळेत आहेत. ना त्यांचं पुनर्वसन झालं ना काही झालं. तर याच्यामुळे पण कदाचित लोकांच्या मनामध्ये भीती होत असेल की जागेवर नाही. ते आता पुनर्वसन धरणातलं होतं, नाही, किल्ल्याच्या पायथ्याशी होतं. एक ह्या जागा कोणाच्या आहे? लँडस्लाईड मधल्या ह्या जागा कोणाच्या आहेत? त्या प्रायव्हेट लोकांच्या, बरोबर आहे. आपण पुनर्वसनाला प्राधान्य कुठे देतो? पहिलं धरण झालेलं आहे, धरणातनं आपण कॅचमेंट एरियातनं जे बाजूला करतो, या लोकांना जागा दिली पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु या लोकांना जागा देत असताना काही बंधनं निर्माण होतात. ती बंधनं प्रकल्पग्रस्तांना नसतात, त्याच्यामुळे यांना जागा देताना अडचणी निर्माण होतात. परंतु त्याच शाळेतल्या लोकांबद्दल नाही, तर सगळीकडे लँडस्लाईड ज्या ज्या ठिकाणी होणार आहे तिथनं लोक शिफ्ट होणार आहेत त्यांच्यासाठी 260 कोटीचे शेल्टर हाऊसेस आपण बांधतो या पूर्ण आपल्या किनारपट्टीला. 21 की 22 आहेत. त्याच्यामध्ये देखील पुढच्या वर्षीपासून ते राहतील. तर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी होणार अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे राज्याच्या राजकारणात. तुम्हाला जशी चर्चा ऐकायला मिळते मला पण मिळते. नेमकं खरंच आहे तो त्यांचा निर्णय आहे ना, कुठच्या पक्षात जायचं, विलिनीकरण करायचं नाही करायचं, NDA मध्ये यायचं नाही यायचं, हे पवार साहेब ठरवतात. मी कसं सांगू त्याची? सामंत साहेब मोठा गाजावाजा करून मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरुवात करण्यात आली. प्रचंड टीका होते सोशल मीडियावर, इव्हन चॅनलवर विचारल्या. नेमकं काय प्रचंड? हा म्हणजे आता जर पाहिलं आपण सगळं डोंगरच खाली यायला लिंक्स खाली येणार म्हणजे फुटपाथाचे चर्चा आहे. पण आपण नेते आहात, आपण म्हटलं नेत्याचा प्रश्न नाही. पहिली गोष्ट आपण पण थोडं समजून घेतलं पाहिजे की मिसिंग लिंकचं जे काही तिथं डॅमेज झाला त्याच्यामध्ये स्वतः बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी स्वतः आजच सकाळी मुलाखत देऊन सांगितलंय जो बीम होता तो डॅमेज झालेला आहे, कुठेही स्लॅब बीम तुटलेला नाही. आणि आपल्याला हे देखील माहिती आहे की कोकण रेल्वे ही मी राजकारणात याच्या अगोदर पूर्ण झाली. श्रीधरन त्याचे अध्यक्ष होते, पण कोकण रेल्वे झाल्यानंतर पुढची 6 वर्ष कोकण रेल्वेची लँडस्लाईड व्हायची. याचं कारण निसर्ग आहे. त्याच्यामुळं त्याचं समर्थन कोण करत नाही की मिसिंग लिंकचं काम जर बोगस झालं असेल तर त्याच्यावर फौजदारी दाखल करावी, पोलीस केस करावी, त्याच्यावर कारवाई करावी, त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पण काही तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या देखील आपण तपासून घेणं आवश्यक आहे. आणि त्या 48 तासामध्ये आता सिलिंग सुरू पण झालेलं आहे.
पण त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील ते प्रशासन बघेल ना, काय कोणाच्या चुकीमुळे झालंय, काय झालंय. सर, रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा जो परत दुसऱ्यांदा छत कोसळलाय, तो पाण्यामुळे की घाई गडबडीत त्या बांधकाम केल्यामुळे? आता माझं म्हणणं आहे की खरं तर तुम्ही इथे जाऊन बघून आला का? कोण कोण गेलं होतं? म्हणजे मी आता प्रश्न उत्तर सांगतो, बरोबर आहे. तुमच्यापैकी एक 10% लोक तिथे जाऊन बघून आले. तुम्ही जाऊन बघून आलं पाहिजे. ज्या पद्धतीनं पाऊस पडला, ज्या पद्धतीनं पाणी एका साईडमधनं त्याच्यामध्ये आत गेलं, त्याच्यामुळे टेक्निकल बाबीमुळे ते पडलेलं आहे आणि त्याचा लायबिलिटी पिरियड अजून आहे. त्याच्यामुळे त्याच्याने वेगळे काही पैसे खर्च करावे लागणार अशातला भाग नाही. कॉन्ट्रॅक्टरचा लायबिलिटी पिरियड आहे. ज्या दिवशी पडला त्या दिवशी मी तिथंच होतो आणि तिथूनच मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की लायबिलिटी पिरियडमधलं हे सगळं काम तुम्हाला पूर्ण करून द्यावं लागेल. ते काम पण सुरू झालं असेल. आता तर निम्मा प्रश्न आज आपण सगळं निसर्गावर ढकलतोय. नेमकं काय निसर्ग आता हे सगळं दरड खाली येणे, छत खाली पडणे, सिलिंग असेल, ते सगळं आता आपण सगळं निसर्गावर काय जबाबदारी निसर्ग- म्हणजे काय आता दरड खाली जसं आली. पर्व तुमच्या घरासमोरचं गटर ओपन राहिलं, कशावर ढकललं तुम्ही? निसर्गावरच ढकललं ना. बरोबर ना? परवा तुमच्याकडेच माणसं आणि ती पाठवली. शंकावर पूर्ण करतो. तुमच्या घरामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, आमच्याच पक्षाने निवडून गेलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच आमच्या अडचणी आहेत, वेगळ्या काय. ठीक आहे सर, सर, दुसरं आज तुम्ही मग असं म्हणायचं का की तुमच्या कारकिर्दीमध्ये जे गटार तुम्ही बांधून घेतलं, तुम्ही पण उपसरपंच होते, भाभी पण आहे, त्या गटारामध्ये भ्रष्टाचार झाला होता असं आम्ही म्हणायचं का? दुसरा प्रश्न विचारू. त्याच्यामुळे प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झालाय असं नसतं, पण जर चुका झाल्या असतील तर त्याच्यावर कारवाई करावी असं मी सांगितलं ना. मी निसर्गावर कोण ढकललं? तू बोलणार सर, नाही? आज तुम्ही बैठक घेतलात आपत्ती व्यवस्थापन, त्यांना सूचनाही केल्या. नेमकं असं कोणत्या गोष्टी लक्षात आल्यात की ते सुधारल्या पाहिजे किंवा अजून काही? आणि माझ्या लक्षात आलं, ज्या ठिकाणी लाईन स्टार्ट झाली त्या तिथे THO नव्हते, मेडिकल ऑफिसर नव्हते. लालबागची ॲम्ब्युलन्स होती पण आपली ॲम्ब्युलन्स आपल्याला कुठं दिसली नाही. जे कटर दिले गेले होते तोक्ते वादळामध्ये ते मला कुठं दिसले नाही. तर ते सगळे कुठं गेले ते शोधून काढून अशा ठिकाणी हजर ठेवावेत या सूचना मी दिल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता पाऊस गेल्यानंतर रोगराई पसरते, तर ती रोगराई पसरत असताना सगळी 100% जी औषधं आहेत ती प्रत्येक PSC मध्ये पाहिजे, हा एक निर्णय झाला. मध्ये जो खंडाळा PSCच्या बाबतीमध्ये एक विषय झाला होता की खंडाळा PSC शेवटची घटका मोजते, तर त्याला देखील 1 कोटी रुपये द्यायचा आज निर्णय झाला. त्यामुळे असे निर्णय आताच्या बैठकीमध्ये घेतले. सर, महावितरणचा खूप प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही खेड महावितरणची पण आता बैठक मी घेतलेली. आता पण महावितरणचीच बैठक माझी सुरू होणार आहे. तर महावितरणच्या लोकांना देखील सांगितलं मी, त्यांनी मला आकडेवारी सांगितली, एवढे पोल पडले होते, एवढे पोल आता रिस्टोअर आपण करतोय, पण त्याच्यामध्ये 24/7 त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे. या सूचना पालकमंत्री म्हणून मी केल्या. सर, दैनिकप्रमाणे जिल्ह्यातल्या 181 म्हणजे दरड क्षेत्रापैकी 13 अशी गावं आहेत की ते अतिसंवेदनशील आहेत. तर अशा ठिकाणी काही प्रिकॉशन घ्या. नाही, ती आता 27 पर्यंत गेली कालच्या पावसानं. मी तेच तुम्हाला सांगितलं 181 ही जिथे हां त्याच्यातले 27 किंवा 28 आहेत. तिथेच मी सांगितलं की एकतर त्यांना शेल्टर हाऊसची व्यवस्था करा आणि शिफ्ट करा. ते महावितरणसह 4 दिवस कासारवलीमध्ये रस्त्यावर पोल पडलाय. ते लोक जाऊन सांगून आले पण हटत नाही. आता लोक चिडली आहेत, त्यांच्यामध्ये पोलीस कंप्लेंट करू त्यांच्या विरुद्ध. ते जातच नाहीये. त्याची येण्या जाण्याचा सगळा मार्ग वीज नाहीये त्या गावात 4 दिवस. नाही, मी ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांना विचारल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला कर्मचाऱ्यांना काही. ते आता सगळं मी जाहीरपणे सांगत नाही. कासारवलीच्या बाबतीत असेल किंवा सोमेश्वर टेंब्याच्या बाबतीमध्ये असेल. काय होतं की आपल्या सगळ्या काही लोकांनी देखील एक महत्त्वाची गोष्ट अशी केली पाहिजे की जे चुकलेत त्यांच्यावर कारवाई करा. ह्याच्याबद्दल माझं अजिबात काही म्हणणं नाही. त्यांना कारवाई करा, त्याला सस्पेंड करा, त्यांना निलंबित करा. परंतु काही लोक अशी आहेत ह्या सगळ्या मॉब सायकोलॉजीमध्ये की जे वाटेल त्या थराला जाऊन शिवीगाळा करतात, अंगावर धावून जातात, मारामाऱ्या करतात. ते पण आता मला ते सांगत होते की साहेब हे कुठेतरी रोखलं पाहिजे. त्याच्यामुळं लाईट नाही याचं समर्थन कोणच करणार नाही, त्यांनी ते केलंच पाहिजे. परंतु थोडंफार हे जे काही 10 लोक जे येतात तर ते 2 लोक ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांशी वागतात त्या वागणुकीमध्ये देखील सुधारणा झाली पाहिजे. साहेब, 2 दिवसापूर्वी आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतला. काल विशेष कार्यकारी अधिकारी सगळं पद अचानक रद्द करून आपण नंतर घोषणा करणार. नेमकं काय म्हणजे ना मी नाही नेमकं काय रद्द करावी का लागली, म्हणजे काय बिनसले कुठे, काय जमत नाही कोणाचं, काय काही जमत नाही. त्यांनी 3 वर्ष पक्ष असेल किंवा संघटनात्मक असेल 3 वर्ष ते विशेष कार्यकारी अधिकारी राहिले. आता दुसऱ्या कार्यकर्त्यांना पण न्याय दिला पाहिजे म्हणून सर्व रद्द केली. ते
अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे. तुम्ही नव्हते ना त्याच्यात विशेष नाही, काय? नाही, मी नंतर तुमच्याकडनं घेत जाऊन तो काय नाही तुम्ही होते होतो ते 100% होते. जरा महत्वाचा प्रश्न दुःख तुम्हाला असू दे साहेब, तो काय तुम्ही कधी सही कराल माझ्या नाही, कामावर? ते मी करतो ते पण माझं आहे, ते दुःख त्याचा. अण्णा आहे. दुःख तुम्हाला काय बाकीचे रद्द झाले हे नाही हो, साहेब, तुमचं रद्द झालं हे दुःख आहे. अधिवेशनाचा शेवटचा आणि महत्वाचा आठवडा सुरू. रत्नागिरी जिल्ह्याला काय विशेष मिळाले आपण तिथे असताना काय? सभागृहामध्ये? रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय विशेष या अधिवेशनाबद्दल मिळणार आहे? असं अधिवेशनामधनं एका पर्टिक्युलर जिल्ह्याला मिळत नसतं. अधिवेशन हे महाराष्ट्रासाठी असतं आणि बाकीचे दिवस आम्ही आहोतच ना रत्नागिरीसाठी काय काय आणायला. रत्नागिरीसाठी आता नगरपालिकेला पैसे येत आहेत, जिल्हा परिषदेला पैसे येत आहेत, त्याच्यानंतर विविध योजनांसाठी पैसे येत आहेत, आपल्याकडे नवीन मोठं ॲक्वेरियम आपण करतो त्याच्यासाठी पैसे येत आहेत, अशा अनेक गोष्टीसाठी पैसे येत आहेत. त्याच्यामुळं अधिवेशनातच पैसे येतात हा जर समज असेल तर तसं काही नाही. अधिवेशनानंतर देखील आपण पैसे आणू शकतो. सर मंडळगडमध्ये 2 बार जे असेल की ते पुलाला लागले तिथे वाहतूक नेमके कुठले बार काय आहेत काय? पुलाला? मंडणगडमध्ये म्हणजे वाळून येणारे ब्राच एकमेकांना आदळलेत आणि पुराला पकडायला पण आता पावसाळ्यात वाळू उत्खनन होतं का? नाही, मला माहिती आहे, माहिती वाहतूक बंद आहे साहेब. आंबेड पुलावरची वाहतूक पूर्ण नाही, पण बंद भर आहे. पावसात मी माहिती घेतो. अशा स्थितीत आल्या कुठून त्या बाजूस? नाही माहिती घेतो ना, मला माहित नाही. मी आत्ताच प्रशासनाची माहिती घेऊन सांगतो ना तुम्हाला 5 मिनिटात. सर जर दापोलीमध्ये वीज आहे ना 4-4 दिवस 5-5 दिवस नाहीये, जरा ते पण जरा थोडंसं आता बोलणार ना आता. सर लांजा तालुक्यात पण सर. राज्यातही तोच प्रॉब्लेम आहे. साहेब, आता बघतो. ते आहे माहिती आहे साहेब, माहिती घेते तू काळजी करून. बाळ तुझा आलाय तो. साहेब, आपण आढावा घेताना माझी एक आपल्याला सूचना आहे, प्रश्न नाही, की जे जे कंट्रोल पण सुरू झालेले आहेत, नियंत्रण कक्ष, त्या ठिकाणी आपण जर भेट दिली एखादी जवळपास, तर तुमच्या लक्षात येईल की नेमके त्या कंट्रोल मध्ये काय चाललंय, फोन चालू आहेत, कोण आहे काय नाही, नसेल 24 तास त्यांनी करायचं, 24/7 करायचं, खरोखर आहेत काय. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण एखाद्या कंट्रोल रूमला कुठल्या तरी visit स्वतः जाऊन आलो. कधी कुठच्या गेला होता स्वतः जाऊन आलो. मंडळ आपलं खेडला जाऊन आलो, चिपळूणला जाऊन आलो, रत्नागिरीला जाऊन नियंत्रण आलो. कक्षात? अच्छा. सर जरा मांडवी कस्टम आहे ना, तिथे समुद्रावर खूप मोठ्या प्रमाणावर लोक येतात पावसाळ्यात. तो जरा नगर परिषद हा अजून एक महत्त्वाचा निर्णय मी आज घेतला. जी अतिशय मोठी पाण्याच्या निगडीत पर्यटन स्थळं आहेत, उदाहरणार्थ पानवलचा धबधबा, त्याच्यानंतर नव्यानं पर्यटन स्थळ आणि डॅम बांधलेला पानवल, त्याच्यानंतर निवळी, हे जे आहेत हे सगळे बंद करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत. सवत सडा हा सिक्युरिटीचं भान ठेवून तो चालू असावा अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. भाटे, आरेवारे, त्याच्यानंतर गणपतीपुळा हे पूर्ण बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं माझं हे देखील आव्हान आहे की उगाचच प्रशासनानं बंदी केलेली असताना देखील अशा ठिकाणी कोणी जाण्याचा जर प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई होणार. सर मांडवीचा जो ब्रिज आहे तिथे शेवटच्या टोकापर्यंत लोक जातात, मोठी आहे म्हणजे ते लाट पण बंद येते. करू. पण नगर परिषदेला जर ते सांगितलं ते पण तर- सांगू. हा. मांडवीचा जो पूर्ण जेटी आहे त्या जेटीवर सोडायचं नाही ना. हा, कारण खूप लोक साहेब, यंदा शासनाने पूर्वी 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेबंदी असायची, यंदा 15 दिवस वाढवलेले आहेत. हा निर्णय त्यांनी घेतला, म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत पण मासेबंदी राहणार आहे. त्यांनी काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून घेतला असेल नितेश राणेंनी निर्णय. त्याच्यामध्ये त्यांच्या विभागाचा तो प्रश्न आहे, त्यांचा तो विभाग आहे. ते ज्यावेळी रत्नागिरी दौऱ्यावर येतील त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारा. सर बरोबर आहे. 14 ऑगस्टला नारळी पौर्णिमा झाल्यानंतरच फिशिंगला जातात लोक, म्हणजे जनरल. बऱ्याच मग याचं उत्तर वर्षानंतर हा तुम्हीच त्यांना द्या ना. नाही, निर्णय चांगला आहे, पण बऱ्याच वर्षानंतर हा 15 दिवस वाढले. अजून पण 31 नाही, जुलैला यावर्षी पण होतं. राजकीय काय रत्नागिरी जिल्ह्यात घडामोडी कसली? बदल, फेर संघटनेत बदल काय, अण्णा बसलेले समोर अजून काय मिळालं नाही त्यांना. सर एक महत्वाचा प्रश्न, 2 नंबर शाळा करोडो रुपये खर्च झाले तरी अद्याप होत नाहीये, कारण ऑडिट नगर परिषदेला ऑडिटकडे ती फाईल गेलेली आहे. याच्यात नेमकं काय आहे? 2 नंबर शाळा जी आहे त्या 2 नंबर शाळेला जेवढे पैसे दिलेले होते त्याच पैशात बांधकाम करावं अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत. कोणाला तरी काहीतरी वाटतं की अजून एक मजला वाढवावा, पण त्यांनी तो स्वतःच्या खर्चानं वाढवावा अशा पद्धतीचे मी निर्देश दिलेत. इथं शासनाला मला पाहिजे म्हणून खोली पाहिजे, मला पाहिजे म्हणून टेंडरमध्ये स्कोप वाढवायचा हे मी व्हायला दिलेलं नाही. म्हणून कदाचित ते काम स्लो झालं असेल. आणि मी अशा पण सूचना दिलेल्या आहेत, जेवढे पैसे मी मंजूर केलेत तेवढे पैसे खर्च करून शाळा माझ्या ताब्यात द्या, पुढं काय करायचं तुम्ही बघतो. सर त्यांना ते कालावधी दिलाय काय? कारण 2 कोटी घेऊन ठेकेदार बाजूलाच झालेले आहेत अजून. नाही असं झालं नाही सर, कारण एक मजला नाही असं काही झालं नाही, तेच सांगतो. ठेकेदारांच्या माध्यमातून अशी एक प्रशासनाची विनंती मला होती की अजून एक मजला वाढवावा. आता तिथं पटसंख्या जी आहे ती जर 2 वर्षानं, 4 वर्षानं, 5 वर्षानं वाढली तर आपण रूम वाढवू ना. पण आता जी पटसंख्या आहे त्याला ज्या काय आवश्यक रूम लागतात त्या आपण बांधकामाचे पैसे दिलेले होते.
तरीसुद्धा काही लोकांचा आग्रह होता की त्याला लिफ्ट लावावी. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पण इथे आहेत आणि साहेब पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ग्रामीण रुग्णालय म्हणण्यापेक्षा PSC सेंटरसुद्धा ग्राउंड+1 ज्यावेळी असतं त्याला पण लिफ्ट नाही कुठं. त्याच्यामुळे ग्राउंड+1ला लिफ्ट कशाची आवश्यकता आहे? तर माझी हौस पूर्ण करण्यासाठी जर लिफ्ट कोणाला पाहिजे असेल तर ते मी व्हायला देणार नाही. म्हणून जेवढे पैसे मंजूर झालेले आहेत तेवढ्या पैशातनं ते काम झालं पाहिजे. जसं सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये मी निर्णय घेतला आहे की 20 कोटीचं टेंडर काढायची काही आवश्यकता नाही. जेवढे सफिशियंट सफाई कामगार लागतात ते 12 कोटीमध्ये होऊ शकतात. त्याच्यामुळे दरवर्षीचे 8 ते 8.5 कोटी रुपये जसे वाचणार आहेत तसे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील मला वाचवायचे आहेत. जर नगरपालिका प्रॉफिटमध्ये आणायचे आहेत तर असे निर्णय मला घ्यावे लागणार आहेत आणि नगराध्यक्षांना घ्यावे लागतील. पण किती वर्ष असे 20 कोटी खर्च केले गेले असतील सर? काय ते आता माहिती तुम्ही काढा ना. सर मला एक असं सांगायचं, आपण माळींची घटना घडली तर त्यावेळेला सुद्धा डोंगर असा सरकला होता. ती घटना कशी झाली आणि तिथले जे भूवैज्ञानिक जे आपल्याकडे पण आले होते, सतीश ठिगळे सर, एक 7-8 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं, तर त्यांनी त्या ह्याच्यावरती पूर्ण म्हणजे बहुतेक त्या भागाचा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यांनी ते पुस्तकच केलं होतं. मग कदाचित त्या घटनेबद्दल जर काही कळलं तर ते कारण सुद्धा इथे असू शकतं. 100% तसंच कारण आहे. माळींला ज्या पद्धतीनं मी मगासपासून एक शब्दप्रयोग केला की जमीन सरकणं आणि डोंगर सरकणं हे 2 प्रकार आहेत. आपल्याकडे जे सरकलेत ते डोंगर सरकलेत, म्हणजे जे आपल्याकडे मातीचं ओव्हरबर्डन कशावर आहे तर दगडावर आहे. दगडाच्या टेकडीवर माती साठून ते मातीचे डोंगर बनलेले आहेत. मग ते 35 फुटाची काही माती आहे, 40 फुटाची आहे, 100 फुटाची आहे. पाणी एवढं पडतंय की ते पाणी त्या कातळापर्यंत जातंय आणि कातळ ती माती सोडून देते, गावठी भाषेत सांगायचं झालं तर, आणि सायमल्टेनियसली सगळीच्या सगळी माती खाली येते जे माळींला जातं. मग ते कशामुळे होतं हेच मी आत्ता अधिकाऱ्यांना सांगितलं की जे भूतज्ञ काय ते असतात त्याच्यातले भूवैज्ञानिक तर अशा कमिटीला आणावं. अशा पद्धती इव्हन मिरजोळा आपलं इथलं मिरजोळ्याची पण भूस्खलन जे होतंय त्याच्यावर देखील मार्ग काढण्यासाठी आजच मी सूचना दिल्या. सर याच्यामुळे भूगर्भातल्या हालचाली वाढल्या आहेत की कसं काय? कारण आपण हायवेवर मोठ्या प्रमाणावर सिमेंट टाकलंय, झाडं तोडली गेली आहेत किंवा झाडांच्या याच्यावर सिमेंटचं आवरण दिले. एवढे पर्याय जर तुम्हाला माहिती आहेत तर त्या कमिटीवर तुम्हाला पण मी घ्यायला सांगतो. पण झालेली जंगलतोड म्हणजे नाही 100% जंगलतोड त्याला कारण आहे किंवा हवामानामध्ये जे नैसर्गिक काही वेगवेगळे प्रचंड बदल होत आहेत ते त्याला कारण आहे. 20 वर्षापूर्वी मी ग्लोबल वॉर्मिंगवरचं पुस्तक वाचलं होतं, जागतिक तापमान वाढीबद्दलचं. आज त्या पुस्तकातलं प्रत्येक वाक्य खरं होताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यातलं मेन कारण जे आहे ते वृक्षतोड आहे. अभिनंदन. आपण परवा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आपले मीडियातर्फे अभिनंदन. पहिल्या विमानात सगळ्यांना घेऊन चला आणि आणण्याची पण जबाबदारी घ्या, फक्त तिथे नेऊन सोडून अभिनंदन केलं. खर्चिक अभिनंदन आहे. दहिवलीला झालं तर वृक्षतोडीमुळे झालं की कसं काय? दहिवलीला आता जे झाले ते वृक्षतोडीमुळे झालं. ताबडतोब ते वृक्षतोड, मग ते वन खातं, मग पासेस, ह्याच्यावर नको आपण घ्या. हा विषय वेगळा आणि त्यांनी सांगितलेला विषय वेगळा. प्रशांत हर्चेकरांचे विषय म्हणजे ताबडतोब ते वन खात्यावर येणार. मग वन खात्यात मग पास देतात का, मग पास का देत नाही, मग त्यांची यादी बघू किती लोक. मोठ्या प्रमाणावर चिरा वाहतूक होते आणि तो एक धोका निर्माण झाला. आंबाघाट साखरपा आपलं चेकपोस्ट आहे तिथे लक्ष दिलं जात नाही. चिरा जो आपल्याकडनं जातो, आता तुम्ही जर आंबाघाटातनं जाऊन आला तर आंबाघाटाचं बऱ्यापैकी वायडनिंग झालं आहे, रुंदीकरण झालेलं आहे, काम देखील पूर्ण झालेलं आहे. परवा मी जे गडकरी साहेबांना भेटलो ते त्याच्या पुढच्या एका टप्प्यासाठी भेटलो आणि गडकरी साहेबांना विनंती केली की आंबाघाटामध्ये जर टनेल झाला तर अजून रत्नागिरी आणि कोल्हापूरमधलं अंतर जवळ येईल आणि त्याचा DPR करण्याचे आदेश देखील गडकरी साहेबांनी दिलेत. पण चिऱ्याच्या गाडीनं काही त्रास झाला आंबाघाट, ओव्हरलोड होतात क्षमतेपेक्षा जास्त असल्यामुळे. चिऱ्याच्या पेक्षा अनेक ओव्हरलोड गाड्या आंबाघाटातून जात असतात, पण आंबाघाट मजबूत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.